सर घेऊया. सर घेऊया. ओके घेऊया. ओके ओके ओके. असं काहीतरी तुम्ही ऐकलंय? हो सर. काय असतं ते? काय असतं? एक डझन. म्हणजे काय? म्हणजे एक डझन म्हणजे आता आंबे असले तर ते 12 असणार. किती असतात? सर 12 एक डझन मध्ये. 12 असतात का 12 असतात? सर 12 म्हणजेच 12 ना. 12 म्हणजे 12. ओके. मग 2 डझन असेल तर किती असणार? डझन मी असं लिहितो आणि डी सेट लिहितो, थोडक्यात लिहितो. 24. 24. ओके. सर 2 डबल and half डझन असेल तर किती असणार? 18. हा? 18. बापरे, 2 डझन म्हणजे 24 आणि 2 and half डझन म्हणजे 18. कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? किती असणार? 30 सर. हाफ डझन म्हणजे किती? 30. हाफ डझन म्हणजे किती? 6. हाफ डझन 6. मग 2 डझन म्हणजे 24. 2 and half डझन म्हणजे काय होणार? 24 प्लस 6 होणार. किती होणार? 30. 30 होणार. ओके. आता मला सांगा 36 म्हणजे किती डझन होणार? 3 डझन. 3 डझन होणार. सगळ्यांना समजतंय? हो सर. ओके ओके. 42 म्हणजे किती डझन होणार? 3 and half डझन. 3 and half डझन. कारण सांगा. 3 and half डझन. 36 प्लस 6 होणार. मगाशी हे घेतलं की का नाही समजलं? समजलं सर, समजलं. ओके. आता 42 म्हणजे काय होऊ शकतं सांगा? 36 12 चा पाडा म्हणायचा. 12 1 जा 12 हे पाठ करायचं. 12 2 जा 24, 12 3 जा 36. 36. आपल्याला 36 म्हणजे 3 डझन झाले आणि 6 म्हणजे काय होणार? हाफ डझन. हाफ. 3 and half होणार. लक्षात आहे? हो सर. ओके. मी तुम्हाला सांगितलं 27 म्हणजे किती होणार? 27 मँगोज, आंबे किती होणार? किती डझन होणार? त्याच्यातलं 24 म्हणजे किती आले सांगा? सर पाव. हा? सर 2 and पाव केजी. पाव केजी. वा रे. 2 and 1/4. 1/4 म्हणजे पाव किलो. पाव पाव किलो नाही, पाव डझन. पाव डझन. 2 डझन आणि पाव डझन. लक्षात आहे काय केलं ते? सर परत एकदा म्हणजे काय आले सांगा? 1/4 झाले. 3 म्हणजे 1/4 होणार डझन मध्ये. हा? काय म्हणते? पाव म्हणजे पाव म्हणजे 3 येणार ना आंबे. पर्सेंटेज मध्ये पाव म्हणजे 25%. पण डझन मध्ये पाव म्हणजे किती? 3 आंबे. 6 म्हणजे हाफ डझन. आणि समजा 9 असेल तर 3 पाव. 3/4. 3/4. लक्षात आहे? क्लिअर? क्लिअर समजलंय सगळ्यांना? सांगाल का? काय ते? तर 42 डझनचं परत एकदा सांगाल का? 42 12 चा पाडा म्हणायचा. 12 ओके 1 जा 12, 12 2 जा 24, 12 3 36, 12 4 जा किती? 48. आता 48 पेक्षा कमी आहे म्हणजे किती असणार ते? 3 डझन असणार. 36. राहिले किती? 6 राहिले. 6 म्हणजे काय असतं? हाफ डझन असतं. ओके सर. म्हणजे 3 डझन आणि हाफ डझन. 3.5 म्हणतो आपण. 3.5 डझन. क्लिअर? ओके सर. हो सर. सगळ्यांना? ओके. चला
हो सर. समजा मी 2 डझन पेपर घेतले तर किती पेपर घेतले? 24. 24. ओके, थोडं समजलं? हो सर. हो सर. मी 12 डझन पेपर घेतले तर किती घेतले? 144. किती? 144. 144. काय केलं सांगा? 12 into 12 केलं. हा, त्याचा स्क्वेअर. 12 चा स्क्वेअर. ओके, यालाच आपण ग्रॉस म्हणतो. काय म्हणतो याला? 1 ग्रॉस म्हणतो. 12 डझन किंवा 144 पेपर्स म्हणजे किती? 1 ग्रॉस. समजलं? हो सर. हो सर. 12 डझन किंवा 144 पेपर्स म्हणजे 1 ग्रॉस. कुणाला नाही समजलं? सर स्क्वेअर म्हणजे 1 ग्रॉस. स्क्वेअर काढला तर 1 ग्रॉस. नाही, 12 डझन म्हणजे 1 ग्रॉस. काय म्हणते तू? काय म्हणते? ओके. नाही, मी म्हटलं जर स्क्वेअर काढला तर ग्रॉस म्हणायचं का? नाही, स्क्वेअर काढला तर ग्रॉस नाही म्हणायचा. 12 डझन 12 असेल तर डझन 1 म्हणजे ग्रॉस. ग्रॉस का? 144 पेपर. 12 डझन म्हणजे किती पेपर झाले? 144. आपल्याला माहिती आहे 1 डझन म्हणजे 12 पेपर्स. 12 डझन म्हणजे किती होणार? 144. 144 पेपर. स्क्वेअर म्हणजे हे नाही, हा लक्षात घे. ओके, आता मी तुम्हाला सांगितलं हाफ ग्रॉस म्हणजे किती होणार? किती डझन होणार? 6 डझन. 6 डझन म्हणजे किती पेपर्स होणार? पटकन. 72. 72. कारण ह्याचं हाफ केलं, ह्याचं हाफ केलं, तसं ह्याचं पण हाफ करणार मी. ओके, आता मला सांगा 2 ग्रॉस म्हणजे किती डझन होणार? किती डझन होणार? 24 डझन. 24 डझन. डझन होणार. तर किती पेपर होणार ते? 288. हा, याचं आपण काय केलं? डबल केलं. तसंच याचं डबल केलं, मग याचं पण डबल करायचं 288. किंवा काय करायचं? 24 into 12 करायचं. 288. क्लिअर? हो सर. कोणाला हो, सर. डाऊट आहे? हा, नाही सर. चला नेक्स्ट. समजा 24 पेपर्स म्हणजे किती आले? किती डझन झाले? 2 डझन. 2 डझन. याला आपण 1 क्वायर म्हणतो. क्वायर काय म्हणतो? 1 स्क्वेअर. 1 क्वायर. क्वायर म्हणतात. 1 स्क्वेअर सर. 1 हा, समजलं काय ते? हो सर. आता मला सांगा 2 क्वायर म्हणजे किती होणार? किती डझन होणार? सर 48. डझन. डझन किती होणार? 4 डझन. 4 डझन 4 डझन. म्हणजे किती पेपर होणार? 48. 48. 48. ओके, 3 क्वायर म्हणजे किती होणार? 5 डझन. 5 डझन. बापरे. 6 डझन. 6 डझन. 6 डझन. मी काय सांगितलं? 1 क्वायर म्हणजे 2 डझन. 3 क्वायर म्हणजे त्याचं डबल करायचं. 6 डझन. ओके, हो सर. म्हणजे किती पेपर्स होणार? 72. 72 पेपर्स. पेपर्स. सगळ्यांनाही एवढं समजलं का? ग्रॉस म्हणजे काय, क्वायर म्हणजे काय, हो सर. डझन हो, म्हणजे सर. काय? हो सर. प्रत्येकाला समजलं?
हो सर. हो सर. ओके. काय ते ग्रॉस Gross म्हणजे वन ग्रॉस म्हणजे 12 डझन. बघितलं की समजलं. ओके. हो सर. चला नेक्स्ट. आता मला सांगा 10 क्वायर म्हणजे किती होणार, किती डझन होणार. 20 डझन. 20. 20 डझन. ओके. 20 डझन. म्हणजे किती पेपर्स होणार. 240. 240. ओके समजलं. मला सांगा 20 क्वायर म्हणजे किती होणार. 40 डझन. 40 डझन डझन. म्हणजे किती पेपर होणार. 480. किती 480. यालाच आपण वन रिम म्हणतो. यालाच आपण काय म्हणतो. One ream. वन रिम म्हणजे 48 पेपर्स. One वन ream. रिम म्हणजे 40 डझन. वन रिम म्हणजे 20 क्वायर. क्लिअर. हो सर. हो सर. ओके सर. ओके. हे घातलं, लिहून घेतलं सगळ्यांनी. सर 2 मिनिटं थांबा, मी लिहून घेते. 2 मिनिटं नाही, 3 मिनिटं थांबतो. झालं सर. झालं. ओके. कोणाला डाऊट आहे त्याबद्दल. हा डाऊट आहे का याच्याबद्दल. तर क्वायर म्हणजे काय. क्वायर म्हणजे सांगितलं की वन क्वायर म्हणजे 2 डझन ओके सर. म्हणजे 24 पेपर्स. ओके सर. अजून काय डाऊट आहे. आणि 20 क्वायर म्हणजे काय होणार, वन रिम होणार. ओके. ओके सर. परत एकदा आपण रिव्हिजन करूया सगळं परत. ओके. हा तुम्ही ओके, सर. सांगणार आता मला. तुम्ही मला सांगणार आहे, सगळे आपण एकत्र लिहून घेऊया. तुमच्या तोंडासमोर असलं की पाठ होऊन जाईल तुम्हाला. ओके. मला ओके, सांगा सर. पहिल्यांदा 1 डझन किती पेपर्स. 12 पेपर. 12 कोणाला पेपर्स. डाऊट आहे. कोणतरी बोलतोय. वन क्वायर म्हणजे किती सांगितलं. डझन. किती सांगितलं सांग. किती सांगितलंय ग. वन क्वायर म्हणजे किती सांगितलंय. सर मला माहित नाही म्हणूनच मी विचारते. वन क्वायर म्हणजे 2 डझन. मी बाकीच्यांना विचारतो, तुला नाही विचारत आहे. समजलं. सर वन क्वायर म्हणजे 2 डझन. 2 डझन. समजलं आता? समजलं सर. वन ग्रॉस म्हणजे किती, किती डझन. 12 डझन. 12 डझन. म्हणजे 12 डझन. म्हणजे किती पेपर्स. 144. पेपर्स. इथपर्यंत कुणाला काय प्रॉब्लेम आहे. नाही सर. नाही सर. ओके. नंतर पुढचं वन क्वायर. वन क्वायर म्हणजे किती डझन. 2 डझन. 2 डझन. 2 डझन. ओके. म्हणजे किती पेपर्स. 24 पेपर्स. कोणाला काही डाऊट आहे याच्यामध्ये. नाही सर. ओके. नंतर आपण काय बघितलं, वन रिंग. 20 क्वायर. 20 क्वायर. 40 डझन. 40 डझन. 40 डझन. किती डझन. 40 डझन. आणि 480 पेपर्स. एवढं लक्षात ठेवलं की सगळे तुम्ही ग्रॉस वगैरे सगळं काढू शकाल. हा फक्त एवढं तुम्हाला माहित असायला पाहिजे. समजलं. ओके. सर. हा चला हे समोर ठेवूया आपण. आणि पहिल्यांदा पाठ होईपर्यंत समोर ठेवूया. नंतर पाठ झालं की गरज लागणार नाही. समजा माझ्याकडे 20 क्वायर्स पेपर होते.
किती होते 20 कॉर्स 20 पेपर square. होते. ओके, तर त्याच्यापैकी मी काय केलं सांगा 20 कॉर्स होते, 2 ग्रॉस पेपर मी वापरले. हा बोल. सर कोणीतरी ना तिकडे तुम्ही ते 20 स्क्वेअर्स लिहिलंय ना, हा. 2 ग्रुप वगैरे लिहिलंय ना, त्याच्या आधी लाईन मारा ना. कुठे लाईन मारू? त्याच्यावर जे तुम्ही नवीन लिहायला सुरू केलं त्याच्यावर लाईन मारा. लाईन मारू. ओके, चाल मारली. खुश खुश झाले. ओके, चालेल. चला पुढे. 20 कॉर्ड्स मधले माझ्याकडे पेपर्स किती होते? 20 कॉर्ड्स पेपर होते. त्याच्यातले मी 2 ग्रॉस पेपर वापरले. तर माझ्याकडे किती राहिले? कसं काढायचं बघा. एक मी दाखवतो. 20 कॉर्ड्स म्हणजे किती डझन झाले? 40. डझन. तर 40 डझन. ओके, आणि 2 ग्रॉस म्हणजे किती डझन झाले? 24. 2 ग्रॉस म्हणजे 24 डझन झाले. आपल्याला किती पेपर्स विचारले, डझन नाही विचारले. याचे किती डझन होणार? इथे पेपर किती होणार? 40 डझन म्हणजे 480. 480 आणि 24 चे किती होणार? 288. बरोबर आहे. 288. हो सर. बरोबर आहे ना? याचं सबट्रॅक्शन केलं तर किती होणार? 192. 192. बरोबर आहे. हो सर. 8 2 10 9 9 18. बरोबर आहे. समजा म्हणजे हे काय राहिलं सांगा, आपल्याकडे पेपर्स राहिले. हे दोन्ही काय करायचं, सेम मध्ये आणायचे. नाहीतर असं पण करू शकला असता. 40 मायनस कोणतो 40 मायनस 24 डझन म्हणजे किती डझन राहिले? 16. 16. हे 16 डझन झाले. 16. त्याला मल्टिप्लाय बाय 12 करायचं म्हणजे किती पेपर राहिले? सेम आहे ना आन्सर. 192. सेम आहे ना, बरोबर ना? दोन्ही हो, प्रकारे सर. करू शकता तुम्ही. असं पण करू शकता, असं पण करू शकता. ओके ओके सर. ओके ओके. चला आता मला सांगा 2 रिम्स म्हणजे किती पेपर्स? सर 960. 960. कारण आपण काय मगाशी बघितलेलं बघा, इथे काय लिहिलेलं बघा, 1 रिम 1 इज रिम इक्वल म्हणजे 484 पेपर्स. बरोबर आहे ना? मग 2 रिम म्हणजे किती होणार सांगा? त्याची डबल होणार 960 पेपर. किंवा जर तुमच्या हे लक्षात राहत नसेल तर काय करणार? सर हा सर हे म्हणजे किती आहे? स्क्वायर्स ना 1 रिम काय ते? म्हणजे मग आपण त्याची डबल करायची, मग 40 रिम्स होणार. कुठली? 40 स्क्वायर्स होणार. हा ते मी सांगतोय की 40 ग. स्क्वायर्स होणार. मग 2 24 into 40 करायचं. 2 मिनिट ते सांगतोय की ग मी. हे झालं 40 क्वेरीज झाले म्हणजे किती डझन झाले? किती डझन झाले? 80 डझन. 80 डझन झाले म्हणजे किती पेपर झाले? 12 8 96. नाही कसंही काढलं तरी तुम्हाला हे होणार. दोन्ही प्रकारे काढले तरी आन्सर सेम होणार. हे जर तुम्हाला माहित असेल, 24 into 40 पण करू शकतो. हे बघा, हे तुम्हाला माहित असेल डायरेक्टली ना, 1 रिम म्हणजे 480 पेपर्स. डायरेक्टली तुम्ही सांगू शकता 2 रिम म्हणजे 960 पेपर्स. हो सर. क्लिअर? हो सर. कुणाला डाऊट आहे? नाही सर. असा पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की 2 रूम म्हणजे किती क्युरी स्क्वायर्स, 2 रिम म्हणजे किती डझन, असं पण विचारलं जाऊ शकतो. ओके हा. किंवा तिसरा क्वेश्चन काय असेल, 2 रिम म्हणजे किती पेपर्स. तिन्ही क्वेश्चन असू शकते. आता मला सांगा 3 रिम्स म्हणजे किती पेपर्स? 1440. आपण काय करणार, कशाला, आपण काय माहिती आहे आपल्याला 1 रिम म्हणजे किती ते माहिती आहे. किती आहे? 480 चा पेपर. टिबल करायचं. मग आपण 3 रिम म्हणजे काय करायचं, ते टिबल करायचं. किती आहे ना? 3 करायचं. 1440. 1440.
सर आता आम्ही 480 ला 3 ने मल्टिप्लाय पण करू शकतो ना? तेच केलंय की ग, तेच केलंय ना आता. 480 ला किंवा- किती मल्टिप्लाय केलं? 3 ने सर मल्टिप्लाय केलं. किंवा 3 रिंग्स म्हणजे 60 क्वायर्स येते ना, मग 24 into 60 सुद्धा करू शकतो. मी घेतोय 2 मिनिट. आता 1 रिंग म्हणजे किती क्युरेज? क्वायर्स 20. 20 क्वायर. मग 3 रिंग म्हणजे किती क्वायर्स होणार? 60. 60 क्वायर. म्हणजे किती डझन होणार? किती डझन होणार? आपण बघितलंय ना, 1 क्वायर म्हणजे किती बघितलं? विसरला तुम्ही काय बघितलं? म्हणजे किती होणार सांगा? 120. डझन. 120 डझन. आणि म्हणजे काय होणार? याला मल्टिप्लाय बाय 12 करायचं. 1440 पेपर्स. समजलं? हो सर. सर कुणाला नाही समजलं बोला अजून. सर 60 ने 120 ला काय केलं म्हणजे तुम्ही? आपल्याला काय माहित आहे 1 क्वायर म्हणजे काय? 20 क्वायर. 1 क्वायर म्हणजे 20 क्वायर. बापरे. 2 डझन. नाही सर, 1 रिंग म्हणजे 20 क्वायर. 2 डझन. ओके. मग काय आलं सांग? 60 क्वायर म्हणजे सॉरी नाही, हे मी तुला 1 रिमचं सांगितलेलं. 1 रिम इक्वल टू 20 क्वायर. म्हणजे 3 रिम म्हणजे किती होणार सांग? 60 क्वायर होणार. आणि जर 60 क्वायरचं किती होणार सांग? 120 डझन होणार. 120 डझन. याचे डबल करायचे. 60 चे डबल करायचे. 1 चे डबल केले 2 डझन होतात. तर 60 क्वायरचे डबल केले तर 120 डझन होतात. आणि काय करायचं? त्याचे पेपर्स मध्ये कन्वर्ट करायचे. ओके. ओके सर. ओके सर. ओके. नेक्स्ट समजा तुम्हाला सांगितलं 5 डझन प्लस समजा सांगितलं 4, समजा आपण क्रॉस केला. चला, तुम्हाला विचारलं किती डझन काय विचारलं, इक्वल किती होणार काय विचारलं. तर पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल सांगा? दोन्ही डझन मध्ये करावं लागेल. डझन मध्ये विचारलं म्हणजे काय झालं सांगा? इथे 5 डझन म्हणजे 5 डझन झालं. हो सर. 4 ग्रॉस म्हणजे किती डझन होणार? 1 ग्रॉस म्हणजे किती डझन? विसरला. 12 डझन. 12 डझन. 4 ग्रॉस म्हणजे किती होणार? 48. 48. सर दोघांचं मिळून किती होणार? 53 डझन. 53 डझन. 53 डझन. कोणाला नाही समजलं? समजलं सर. समजलं. ओके. आता सांगितलं तुम्हाला 5 ग्रॉस प्लस समजा दिगे कुठे होती तू? दिगे नेटचा प्रॉब्लेम इक्वल टू डझन. काय करणार सांगा? सर 5 ग्रॉसला आम्ही आधी डझन मध्ये कन्वर्ट करणार. किती होणार? 60 डझन. 60 डझन. त्याने प्लस 3 डझन करणार. म्हणजे किती होणार? 63 डझन. 63 डझन. लक्षात द्या, अशा प्रकारे कुठलीही क्वेश्चन तुम्हाला दिले ना, तर जे विचारलं ना त्याच्यामध्ये सगळं कन्वर्ट करून घ्यायचं. क्लिअर? हो सर. सर कुणाला डाऊट आहे अजून? नाही सर. ओके. दुसरं बघा, माझ्याकडे समजा 8 ग्रॉस पेपर होते. सर बोल. सर फक्त 2 मिनिट मागच्या. 1 मिनिट झालं सर. झालं. ओके. माझ्याकडे 8 ग्रॉस पेपर्स होते. त्याच्यातले मी 8 समजा ग्रॉस ओके डझन पेपर वापरले. माझ्याकडे किती पेपर होते? 8 ग्रॉस पेपर होते. त्याच्यातले मी 8 डझन पेपर वापरले. माझ्याकडे किती डझन पेपर शिल्लक राहील?
डझन म्हणण्यापेक्षा किती पेपर्स शिल्लक राहिले चला, नाही तर डझन मध्ये काढूया चला. काय सर करावं डझन लागेल? मध्ये काढायचंय. डझन मध्ये काढूया, डझन मध्ये काढूया चला. किती डझन पेपर सर शिल्लक? आधी आम्हाला 8 ग्रॉसला डझन मध्ये करायला लागणार. किती होणार? 96 डझन. 96 त्याच्यातून आम्ही -8 डझन करणार. 8 डझन काढणार. 88 डझन. 8 डझन. 88 डझन. समजते सगळ्यांना? हो सर. समजतं. ओके. नेक्स्ट बघा, समजा माझ्याकडे 10 ग्रॉस पेपर होते. ओके, त्याच्यातले मी समजा 9 डझन पेपर वापरले. माझ्याकडे किती पेपर शिल्लक राहिले? डझन नाही, पेपर्स किती शिल्लक राहिले? काय करणार? मग सरबत करायचं. 10 ग्रॉसचं डझन किती आले? सर 120. 120. 120 डझन. सर 1332 पेपर. 120 डझन मायनस 9 डझन किती आले डझन? 111. 111. हे डझन झाले. पण आपल्याला कशामध्ये आन्सर पाहिजे? पेपर्स. मग काय कर? सर त्याला 12 ने मल्टिप्लाय करायचं. सांगा ना मग. 1332 पेपर्स. 1332 2. बरोबर आहे? बरोबर आहे. समजलं? हो सर. ओके. हो सर. नेक्स्ट घ्या. 2 मिनिटं. समजा माझ्याकडे ओके, माझ्याकडे 5 ग्रॉस पेपर होते. ओके, मगाशी बरोबर काढले ना आपण, मायनस केलं ना. ओके, हो सर. त्याच्यातले मी 2 डझन पेपर वापरले, तर माझ्याकडे किती क्वेरी पेपर राहिले? सर किती क्वायर्स? काय करावं लागणार? पहिल्यांदा काय करणार तुम्ही? आम्ही 5 ग्रॉसचे डझन मध्ये कन्वर्ट करणार. किती होणार? 60. 60 डझन होणार. ओके, त्याच्यातून आम्ही 2 डझन मायनस करणार. ओके, किती मिळालं? 8 डझन. 58 डझन. आपल्याला आन्सर कशामध्ये पाहिजे? क्वायर्स मध्ये. क्वायर्स मध्ये पाहिजे. मग किती क्वायर्स होणार? त्याला डिवायडेड बाय 2 करायचं, कारण आपण मगाशी काय बघितलं? 1 क्वायर इज इक्वल टू 2 डझन. डिवायडेड बाय डझन क्वायर पाहिजे तर आपण काय करणार? डझन आपल्याकडे आहे त्याचा हाफ करायचं, म्हणजे किती येणार? 29 क्वायर. हे समजलं सगळ्यांना का नाही समजलं? समजलं सर. सगळ्यांना सांगा. परत सांगा. मला सांग, 1 क्वायर म्हणजे किती डझन? सर 2 डझन. 2 डझन. आता मी तुला सांगितलं 24 डझन म्हणजे किती क्वायर काय विचारले? क्वायर्स म्हणजे विचारले, किती सांगणार तू? किती सांगणार? 24 डझन. पटकन बोल. मी सांगू. हा सांग. 12 क्वायर. 12 कोण? त्याचा हाफ केलं मी. तसंच 58 डझन आहे त्याचा हाफ करायचं. उलट सांगितलं, मला डझन दिलाय त्याचं क्वायर्स करायचं आहे, हाफ करायचं त्याचं. समजलं सर. ओके, अजून कोणाला समजलं नाही?
अजून कोणाला समजलं नाही बोला पटकन. तुमच्याकडे असले काही प्रॉब्लेम असेल तर पाठवा मला, सांगा मला. असले जमतील ना सगळे आता? हो सर. हो सर. आणि एक घ्या बघूया. चला, समजा आपल्याला सांगितलं 3 स्क्वेअर्स पेपर प्लस समजा 6 डझन पेपर, ओके, इक्वल टू किती पेपर्स? पेपर्स हा, डझन नाही विचारलाय. तर आम्हाला स्क्वेअरला आम्हाला डझन मध्ये हे करायचंय. किती होणार? 6 डझन. 6 डझन होणार. 6 डझन प्लस 6 डझन 12 डझन. 12 डझन म्हणजे किती होणार पेपर्स? 20. 144. 144. पेपर्स होणार. क्लिअर समजलं? हो सर. बघा याच्यातलं आणि काय घ्यायला पाहिजे काय? समजलं परफेक्ट? समजलं सर. समजलं परफेक्ट. अजून घ्यायला पाहिजे? सर नको. मला सांगा 8 समजा मी तुम्हाला रिम सांगितली तर त्याची किती क्वेरीज होणार? क्वेरीज काय म्हणतात? क्वेरीज किती होणार? 8 रिम म्हणजे किती होणार? 1 रिम म्हणजे किती क्वेरी? 20. 20. मग 8 रिम म्हणजे किती होणार? 160. 160. ओके, 160. 160. ओके, 160. तुम्हाला काय 80 पाहिजे? क्वेरी होणार. 80 क्वेरी. बरोबर बरोबर. तुम्हाला फक्त एवढं पाठ पाहिजे बघा, माहित पाहिजे. कुठलंही क्वेश्चन तुम्ही सोडवू शकाल. क्लिअर? हो सर. सर. अजून घ्यायला पाहिजे काय पुरे? सर अजून 2 घ्या. 2 घेऊ. ओके, समजा एका गाडीतनं आपण काय केली समजा 800 रिम ट्रान्सपोर्टने पाठवले. ओके, 800 रिम आपण ट्रान्सपोर्टने पाठवले. त्याच्यापैकी समजा 1400 क्वेरीज पण समजा कोणाकडे पाठवूया? अनुरागकडे दिले. अनुरागच्या गावामध्ये काय गेले? खाली गेले. अनुरागच्या घरी देवगडला खाली गेले. ओके, जे रिमेनिंग आहेत ना ते कणकवलीला कोणाकडे? टायशेटीकडे पाठवले. ओके, तर मला सांगा टायशेटीकडे आपण किती खाली केले? मी काय म्हणतो लक्षात आलं तुमच्या? मी काय लक्षात आलं का? तर आम्हाला कणकवलीला किती गेले हे फाइंड आउट करायचंय. हा, कणकवलीला हे सर टोटल. माझ्याकडे काय पाठवते मला काय ऐकू आलं नाही. ओके, इथे बघा माझ्याकडे टोटल 800 रिम्स पेपर होते. मी ते ट्रक मध्ये पहिल्यांदा काय केले? देवगडला. देवगड काय कुठे राहतो रे? अनुराग कुठे राहतो? अनुरागकडे पाठवले. सर मला वाटतं तो आज आला नाहीये. आला नाहीये? ओके, सर हा तर मला एवढंच माहित आहे की तुम्ही गोव्याला राहता. ओके, इथे बघा 800 रिम आपल्याकडे होते. त्याच्यामध्ये 1400 क्वेरीज अनुरागला पाठवले आपण आणि राहिलेले आपण टायसिटीला कणकवलीला दिले. तर कणकवलीला किती दिले ते सांगू शकाल का? सर 200. पेपर्स मध्ये सांगा मला किती पेपर्स दिले आपण. पहिलं तुम्हाला एक माहित असायला पाहिजे 1
3 म्हणजे किती क्वेरी? सर 400. काय सांगा? 20 क्वायर. ओके, मग 800 रिंगचे किती होणार? सर 1600 स्क्वेअर. ओके, आपण अनुरागला किती दिले? 1400 स्क्वेअर. 400 दिले, म्हणजे आपल्याकडे राहिले किती? 200. किती राहिले? 200 काय राहिलं? 200 स्क्वेअर. स्क्वेअर. म्हणजे आपल्याला काय विचारलं? पेपर्स मध्ये विचारलं. काय पेपर्स करणार मग? कन्वर्ट करा. मग 1 स्क्वेअर म्हणजे किती असते? पेपर आपण 1 बघितलं, स्क्वेअर इज इक्वल टू 2 डझन. 24 पेपर्स असतात, बरोबर आहे ना? 24 पेपर्स. ओके, म्हणजे हो, सर. 200 स्क्वेअर म्हणजे किती आले? पेपर्स, हा, डझन वगैरे नाही, ते डझन नाही, ग्रॉस नाही. आपल्याला 4800. समजलंय? हो सर. 4008. ओके, हो, सर. तुम्हाला हो, जर हे जर परफेक्ट माहित असेल ना, तर मला नाही वाटत तुमचा कुठला क्वेश्चन सोडवेल. हे परफेक्ट माहित असेल तर समजलं. हे फक्त परत परत बघा. ओके सर. ओके, ओके सर. 1 क्वेरी म्हणजे काय? 24 पेपर. 24 पेपर्स. 200 पेपर क्वेरीज म्हणजे काय आलंय? इंटू 20 काय? 24 ला 20 ने मल्टिप्लाय करायचं, झालं. ओके, 4800 पेपर. ओके सर. अजून कुणाला डाऊट आहे का? नाही सर. सर. नाही. ओके, सर, हा बोल. आज गुगल आज मीट का? कोणी पाठवलेली? कोणीतरी दुसऱ्यांनी पाठवलेली. काय ते? सर आज गुगल मीट म्हणजे मीटिंगची लिंक कोणी दुसऱ्याने पाठवलेली. सर ते दुसऱ्याने पाठवलं. माया प्रभू आहे ना, तिने तुमची लिंक कॉपी करून परत ग्रुप मध्ये टाकली. मग काय प्रॉब्लेम झाला? प्रॉब्लेम झाला काय? काय काय नाही प्रॉब्लेम नाही झाला. सर, मला नाही मग- झाला. मला पण नाही. तुम्ही नाहीच टाकलेली, पण तिने पहिली टाकली. असं सर होणार मला नाही तुमची मॅडम. मिळाली. मी मला पहिली पण टाकलेली. मी हो टाकलेली सर. पहिली. ओके, सर ते बाय कुणाल- मिस्टेक झालं असेल. ओके ओके ओके, चला. ओके, हो सर. चला. आणि काय बघूया? आज एवढंच पुढे करूया, नाही तर हे आधी परफेक्ट करा. हे परफेक्ट करा. हे टेबल परत काढू का? मी काय समजलंय? समजलं सर. हा, हे सारखं तुमच्या वहीमध्ये लिहून काढा छान पैकी, आणि कोणीतरी एकाने ग्रुपवर पाठवायचं सगळं. ओके सर. असं ओके. टेबल वगैरे करा परफेक्ट बेस्ट पैकी. ओके, ओके सर. आणि ओके, पाठवाय. ओके, आज आपण सर थांबूया. टेबल करून पाठवायचं. हा, टेबल करून पाठवा ना, छान पैकी पाठवा. ओके, ओके सर. तुम्ही जेव्हा मला पैसे पाठवणार ना याचे सोन्यास घेण्यासाठी, त्याच्यावर हे पण पाठवा. सर मी नक्की पाठवले. तर आम्ही सोनं टेबल लिहून पाठवतो. सोनं नका पाठवू. सोनं कोणतरी वाटेत धापेल, चोरेल की ग. त्यापेक्षा मला सर आम्ही ट्रान्सफर करू. नको. त्याच्यापेक्षा काय करा, हे बघा, ह्याच्यावर करा. हा माझा नंबर आहे, गुगल पे नंबर आहे. तुम्ही पैसे दिले का मी जिथे सोनं सर घेतो. माझ्याकडे आहे. आहे ना? सर जर टेबलचं पेज काढा नाही का? हा? तुम्ही आमच्याकडे या. टेबलचं पेज काढा नाही.